पालकाचं गरगट और पालकचं सांबार असं म्हणू शकतो। पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ आणि शेंगदाणे टाकून असं एकत्र शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी। त्यानंतर मग त्याला तडका द्यायचा आहे। मी दाखवते तुम्हाला ते कसं। आणि पाणी, गरम पाणीच टाकायचं त्यामध्ये, थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये। तेल इथे तापत आहे, बघू शकता। फिक्कं वरण तयार झालेलं आहे। फिक्कं वरण म्हणजे ह्यामध्ये हिरव्या मिरच्यांचा अजिबात समावेश न केलेला असं साधारण वरण। आणि इथे बघू शकता मी तुम्हाला पालकचं गरगट और पालकयुक्त सांबार हे दाखवणार आहे। यात तुरीची डाळ 1 वाटी, 1 वाटी म्हणजे छोटीशी वाटी, अर्ध वाटी असं प्रमाण धरू शकता तुम्ही। तुरीची डाळ, थोडे हरभऱ्याची डाळ, थोडे शेंगदाणे आणि बारीक चिरलेला पालक असं एकत्र शिजवून घ्यायचं थोडं जिरे टाकून। आणि त्यानंतर आता बघू शकता फोडणीची तयारी। आणि कधी पण असं सांबर किंवा हे सार, सांबर टोमॅटोचं सार वगैरे असतं किंवा वरण, काही पण आमटी वगैरे बनवताना कधी पण गरम पाण्याचा वापर करायचा, जेणेकरून त्याची चव अधिक छान होते। त्याला फोडणी देणार आहे, नॉर्मल साधारण फोडणी, जसं सगळ्या आपण सांबर वगैरे बनवतो ना डाळीला वगैरे, तशीच फोडणी देणार आहे नॉर्मल। घेतलंय त्यामध्ये आता मोहरी थोडी तडतडल्या लागल्यानंतर, छान अशी तडतडत आहे आपली मोहरी, नंतर जिरे। आणि हे शिजवत असताना थोडं जिरे टाकलेले, जिरे मोहरी तडतडले, त्यामध्ये लसूण छान कुटला, लसूण, कढीपत्ता। आता लसूण असं छान भाजल्या गेल्यानंतर, म्हणजे फ्राय झाल्यानंतर कांदा टाकलाय। मस्त अशी कडकडीत फोडणी बसून द्यायची आहे, जेणेकरून त्याचा स्वाद दुप्पट होईल। त्यानंतर टोमॅटो टाकून घ्यायचा आपल्याला। एकदम साधारण रेसिपी आहे, खूप काही असं विशेष नाही आहे यात, सर्व घरात बनतं, पण तरी सगळ्यांची प्रिय आहे, सगळ्यांना आवडेल असं, आणि तेवढंच जास्त पौष्टिक, हेल्दी देखील आहे। याला पालकचं गरगट म्हणतात किंवा पालकचं सांबार म्हणतात किंवा पालकयुक्त वरण वगैरे असंही म्हणू शकतो। ते बघू शकता परी पिल्लूचा मागे दंगाचा। इथे बघू शकता मीठ टाकायचं आहे। मीठ आपल्याला चवीनुसार समजतं, आपण किती प्रमाणात बनवते त्यावर डिपेंड। रॉक सॉल्ट यूज करतो आम्ही। काही लोकांचं असं म्हणणं आहे की रॉक सॉल्टची जी खारट, म्हणजे जे मीठ खारट असतं ना, त्या खारटपणा थोडा कमी असतं, मग त्यानुसार आपण टाकायचं। इथे हळद टाकत आहोत। छान सर्व एकत्र करून घ्यायचंय। परी पिल्लूचा प्रचंड दंगा चालू आहे। हे फिक्कं वरण जे आहे, म्हणजे बिना मिरची टाकलेलं, हिरव्या मिरच्या अजिबात यात टाकलेलं नाही, त्याला फिक्कं वरण असं म्हणतो। ते छान असं उकळत आहे, जितकं उकळवू तितकं छान त्याला चव येते। आणि इथे पालकाचं सांबार तयार होत आहे। हे छान असं जिन्नस एकजीव व्हायला पाहिजे तेलामध्ये, ते छान असं त्याची चव जी आहे ते उतरल्या गेली पाहिजे। त्यानंतर थोडा वेळ द्यायचा। छान शिजले डाळीबरोबर पालक आपला। ह्यामध्ये डाळीचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे हे 1 चमचा टाकायचं। त्याच्याने चव एकदम छान भन्नाट चव लागते आणि असा पातळपणा जाणवत नाही, एक मिळून येतो हां, सार असं एकजीव होतं, मिळून येतं असं म्हणतात। खूप मस्त लागतं। टोमॅटोचं सार करतो ना आपण, टोमॅटोचं सांबार रस्सम म्हणतात ना, त्यात देखील 1 चमच्यानं डाळीचं पीठ थोडंसं भाजून टाकावं, त्यानेही खूप छान असं घट्टसरपणा येतो, दाटसरपणा येतो। हे घरगुती लाल तिखट 2 चमचा घ्यायचा आहे। कांदा लसूण मसाला, फक्त कांदा आणि लसूण नाही तर यात सर्व जिन्नस आहेत, सगळे हे आपले खडा मसाला आहे, सगळ्या खड्या मसाल्याची पावडर आहे त्यात। छान असं टाकून एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे उकडून ठेवलेलं पालक, डाळ पालक एकत्र असं टाकायचं आहे।
रवीने घोटायचं आणि रवीने असं एकजीव घोटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून असं डाळ सेपरेट और शेंगदाणे सेपरेट, पाणी सेपरेट असं दिसणार नाही. रवीच्या साहाय्याने त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे. मग त्याची चव दुप्पट होती आणि अप्रतिम लागतं. ह्यामध्ये थोडंसं क्षमा करा मला, थोडंसं गूळ, थोडंसं चिंचेचं एक बुटक म्हणतात ना, म्हणजे चिंचेचा एक तुकडा असं टाकू शकतो. आंबट गोड असं खूप छान चव येते त्याने. आंबट गोड तिखट असं सांबर. बरे रे, बघू शकता. आता छान असं कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीरीचं प्रमाण आपण जितकं जास्त वाढवू तितकं भन्नाट चव लागते, भयंकर असं स्वादिष्ट होतं. त्यानंतर थोडंसं गूळ आणि चिंच टाकून घ्यायची, त्यानेकरून आंबट तिखट आणि गोड अशी चव येते. बघू शकता एवढं. खूप एकदम असं खमंग वास दरवळत आहे. खमंग असं छान खूप मस्त वास येत आहे. उपवास आहे त्या कारणाने चव म्हणजे हे करून बघणार नाही आम्ही, टेस्ट करून बघणार नाही, डायरेक्ट उपवास सोडतानाच त्याचा आस्वाद घेणार आहे. पण खूप छान बघू शकता. चिंच थोडा आंबटपणासाठी चिंच मिक्स करून घ्यायची, छान लागतं. आणि मग छान असं मंद आचेवर असे भरपूर उकळे आणून द्यायचे. खूप छान बनतं आणि सर्वांना आवडतं देखील आणि तेवढंच जास्त आरोग्यदायी देखील आहे. ठीक आहे मंडळी, भेटूया पुन्हा. ट्राय करू नक्की बघा तुम्ही. बघू शकता मंडळी, इथे बनवत आहे पालकचे खमंग असे कुरकुरीत भजिया और पकोडे. त्यासाठी असे पालक मीडियम साईजमध्ये असे कट करून स्वच्छ धुवून मग कट करून घेतले आहे. त्यानंतर आता बघू शकता, हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे. आमच्या नाशिकच्या भागात डाळीचं पीठ असंच म्हटलं जातं याला. 1 कप इतकं घ्यायचं आहे. म्हणजे जे प्रमाण तुम्ही समजू शकता, जितका आपला पालक आहे त्याप्रमाणे आपण पीठ असं एक्स्ट्रा वाढवायचं आहे. त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आहे. तांदळाचं पीठ आहे. 1 कप तांदळाचं पीठ, 1 कप हरभऱ्याच्या डाळीचं पीठ असं प्रमाण घेतलं आहे आणि 1 जुडी पालक. मग त्यामध्ये मीठ, मिरची, हळद, ओवा, तीळ हे सगळे घटक टाकायचे. ह्यामध्ये बघू शकता हिरवी मिरची, जिरे, ओवा आणि लसूण हे असं थोडंसं मिक्सरमध्ये दरदरीत असं बारीक करून घेतलं आहे. खूप जास्त असं फाईन पेस्ट केलेली नाही आहे, नॉर्मल थोडंसं. हे हळद टाकतो इथे अंदाजेनुसार, अर्धा चमचा असं मानू शकता तुम्ही. पुन्हा एकदा सांगते, हिरवी मिरची, ओवा आणि जिरे आणि लसूण त्याची असं हरभरी पेस्ट केली आहे. खूप फाईन पेस्ट नाही आहे, थोडं जाडसरच ठेवलं आहे. ओ बेटा, आमची परी तिच्या डॅडला मिस करते. तिचे डॅड गेले आहे बेंगलोरला कामानिमित्ताने. ह्यावेळी माझं काही काम नव्हतं त्यामुळे मी नाही गेले, पण ती परी प्रचंड मिस करते, तिच्या डॅडला सोडून राहत नाही. डॅडची खूप लाडकी बहीण आहे ती. असं एकदम छान असं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला, एकजीव करायचं आहे. गरज पडली तर पाणी टाकायचं, नाही तर नाही. हां, गरज पडली तरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा, अन्यथा नाही. सर्वप्रथम असं छान असं हाताने असं मिक्स करून घ्यायचं आहे. गरज पडली तरच ते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी मिरची, ओवा आणि थोडंसं लसूण याची पेस्ट करून घेतली, जिरे, त्याच भांड्यामध्ये असं पाणी काढून घेतलं थोडंसंच गरजेपुरता, जितकं आपल्याला तिथं मिक्स करताना हवं आहे तेवढंच. खूप जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, थोडं दाटसरच असं ठेवायचं आहे. छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ आपल्याला त्या रेस्ट द्यायचा आणि नंतर मग ते आपण भजे फ्राय करून घेऊ शकतो. जशा आकाराचे हवे तसे, गोल गोल किंवा चपटे किंवा असे लांबसर, असं कुठल्याही आकारामध्ये आपण ते फ्राय करून घेऊ शकतो छान असे. पीठ मात्र दिसता कामा नये. पूर्णपणे हे पीठ जे ड्राय पीठ आहे ते पूर्ण एकजीव व्हायला पाहिजे, ते मिक्स व्हायला पाहिजे त्यात. चव मात्र भन्नाट चव असते, खूप छान लागतं. पालकचे भजे मुलांनाही आवडतात, आवडीने खातात मुलं.